सांग सांग लवकर. नाव काय गं सोनू तुझं? संस्कृती म्हणलीस ना, मग सांग की आता का लाजले. सांग लवकर. अरे वा, किती सुंदर नाव आहे तुझं. आणि तुझं गं दीदी नाव काय आहे? काय काय? कादंबरी. आज आवाज फार छोटा काढत आहे का बरं? रोज तर मोठा ऐकते मी तुमचा आवाज. काय करत आहात दोघीजण? खेळत आहात? मग हां, अगं तोंडात घालू नको रे बाळ. तू ही भाजी कोणती केली आहेस ताटात? कोथिंबीर निवडून ठेवलीस काय? काय करणार आहेस कोथिंबीरचं? कोथिंबीर वडी की भाजी? काय तुझी ही खेळणी पसरून ठेवलेली आहेस? लाव पाहू घर सगळं तुझं व्यवस्थित. आज आपण खेळण्या पाण्यानं खेळायचं आहे, होय की नाही? काय काय बनवणार आज तू डिशमध्ये? संस्कृती सांग गं, कोणता पदार्थ बनवणार आहेस आज? शोन काय काय? आवाजच येत नाही, मी काय करू? हां, कोणतं म्हणते गं ही कादंबरी? वाटाणे. वाटाणे भात बनवणार आहेस? आवडतं तुला? होय, मला पण आवडेल तुझ्या हातचा वाटाणे भात खायला. लवकर कर. आणि तू काय गं करणार? तू रेसिपी बघायलास काय मोबाईलमध्ये वाटाणे भाताची? मग कशाची बघायलास रेसिपी? गेम. कोणता गेम खेळत आहेस? बरं, तू कितवीला आहेस? आणि तू? काय? अंगणवाडीला. अरे वा, मग छान छान कविता शिकवत असतील की तुमच्या बाई? टीचर शिकवतात ना छान छान कविता? म्हणून दाखवशील का मला एक? जरा मोठ्यानं म्हण, सर्वजण ऐकणार आहेत तुला. हां, पुढं कविता म्हण ग, गाणं म्हण, गाणं. मी म्हणून दाखवू काय? कोथिंबीर, मिरची, खोबरे, आले. ही कोथिंबीर. हं, अजून काय काय पाहिजे? कोथिंबीर, मिरची, खोबरे, आले. त्यांचे एकदा भांडण झाले. कशावरून? एवढ्याशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून. काकूबाई आल्या पदर खेचून, एकेकाला काढले चांगलेच ठेचून. त्याची केली खमंग चटणी, ती ठेवली बशीत. जेवण झालं खुशीत. आवडलं का गाणं माझं तुला संस्कृती? आवडलं का? कळलं का गाणं तुला? नाही? बरं, तू अजून पण एन्जॉय केलंस की नाही माझं गाणं तू? होय की नाही? असं कर. हो नाही, हसू आलं आमच्या शोनूला. आणि तुला गं कादंबरी, गाणं माझं आवडलं की नाही? हां, काय? तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ज्यांना छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी आवर्जून लक्ष द्यावं. आजकाल आपल्या लहानपणी जो आनंद मिळत होता मुलांना गाण्यात, कथाकथनात, आजीने सांगितलेली कथा ऐकण्यात, खेळण्यात, पळापळी, लंगडी, कबड्डी, खो खो, लपाछपी, गोट्या, बॅडमिंटन, फुल बॅट, क्रिकेट अशा साऱ्या खेळांच्यापासून आपण आनंद मिळवला. पण आपली येणारी ही नवीन पिढी जी आहे ती सध्या मोबाईल ॲडिक्टेड आहे, हे 100% खरं आहे. कारण छोट्या छोट्या अगदी दुसरीच्या मुलीला आणि अंगणवाडीच्या मुलीला देखील मोबाईल पाहण्याचं हे एक ओढ आहे, म्हणजेच वेड आहे. आणि त्यांनी सगळे बाकीचे जे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे बाकीचे जे खेळ वगैरे आहेत, एक्स्ट्रा क्युम्युलेटिव्ह, आता ॲक्च्युली मला तो शब्द म्हणता येईना, सर्व हे त्यांच्यापासून लांब होत आहे. म्हणून सर्व आईबाबांनी लक्षात ठेवावं, मोबाईल
हा ठराविक गोष्टींसाठीच द्यावा मुलांना. आणखीन त्याचबरोबर आपल्या मुलांना वेगवेगळे आपल्या लहानपणीचे खेळ खेळण्यास शिकवावे. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फक्त मोबाईल आणि मुलं असं करू नका. तुम्हाला कामं खूप असतात, परंतु तुम्ही तुमच्या ह्या छोट्या छोट्या मुलांच्याकडे पण लक्ष द्यायला हवं ना. म्हणून त्यांना सुंदर सुंदर गाणी ऐकवा, त्यांना लपाछपी खेळायला लावा, त्यांना गार्डनमध्ये घेऊन जावा, त्यांचा आवडता खाऊ द्या त्यांना आणि मोबाईलपासून दूर ठेवा. कॅरम खेळायला द्या. तुम्ही त्यांना फुलबॅट शिकवा, परत चेंडूफळी शिकवा आणि मुलांचं जीवन सुसह्य आनंदी बनवा. नाहीतर आपली ही पिढी या मोबाईलमध्ये आपल्याला स्वतःला हरवून बसेल आणि त्यांचं हे बालपण मोबाईलद्वारेच हरवलं जाईल. म्हणून लक्षात ठेवा, मोबाईलपेक्षा इतर एक्स्ट्रा कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज आपल्या मुलांना निश्चित शिकवाल ना.